तोपर्यंत तुम्हाला हे वेद, हे शास्त्र, हे पुराण हे फक्त वाचण्यापुरतंच आहे बरं का. हे ज्ञानापुरतंच राहणार तुमच्या. याच्याने तुम्हाला गती मोक्ष काही मिळणार नाही. आणि अशांनी मोक्षाची अपेक्षा पण धरू नये आणि यांनी देवाच्या नावाखाली पण लूटमारी करू नये. माझं स्पष्ट मत असतं, मी स्पष्ट बोलतो. आता मी जे हा व्हिडिओ काढतोय, मी हा यूट्यूब चॅनल जो खोललेला आहे, हे काय आम्हाला काय पैशाची गरज नाही बरं का. कारण की अध्यात्म मार्गाचा प्रचार घडावा याच्यासाठी ही तळमळ चालू आहे. आणि मी माझे श्री स्वामी समर्थ माझे शिव गोरक्षनाथ मठामध्ये असंही कोणाला आमंत्रण करत नाही. ज्याचा भाव आहे, ज्याचा देव आहे, तो या मठामध्ये येतोच बरं का. कारण की भक्त देवाशिवाय राहू शकत नाही आणि देव भक्ताशिवाय राहू शकत नाही, हे 100% आहे. आणि मी कधी कोणाला असं आमंत्रण केलं नाही, बाबा तुम्ही या, मी तुमच्या पाया पडतो, माझ्या रोज मठात या. मोठा असू, राव असू या रंक असू, दोघांना आपल्या दरबारामध्ये तेच नियम आहेत, म्हणजे सेमच नियम आहेत. बोलतात ना, कारलं किती कडू असलं ते पौष्टिक असतं. काही लोक बोलतात हे महाराज कडक आहेत, हे महाराज चांगले नाही आहेत, हे डायरेक्ट तोंडावर बोलतात, कधी कधी अभद्र भाषा बोलतात. अरे ती कोणासाठी आहे? ती आहे, आता हे कलियुगाचा महिमा सांगतोय ना, या कलियुगाच्या महिमामध्ये मी म्हंटलच आहे तुम्हाला, जे स्त्री पुरुष कुमार्गाकडे धावणारे, अशुद्ध आचरणाचे, त्यांचा उदो होतो आणि त्यांना मोठेपणा मठ मंदिरांमध्ये, इतर समाजामध्ये लागतो, त्यांच्याबद्दल मी असं आहे. भक्ती मार्गामध्ये तरी जो कुठल्याही मठ मंदिरात जात असेल त्यांनी मानवरून करून यायचं नाही. त्यांनी शांत चित्तेने श्री स्वामी समर्थ या तुमचा कुठलाही इष्ट देवत असेल त्याचं नाम घेऊन त्या मठ मंदिरात जावं, ते दर्शन घ्यावं. कुठली अपेक्षा धरू नये. कुठल्या बाबांनी, कुठल्या भक्तांनी, या तिथल्या सेवेकरांनी आमचा मान सन्मान करावा. जे करत असतील ते त्यांना गरज आहे त्या पैशाची, आम्हाला त्या गरज नाही त्या पैशाची. आमचा सत्य मार्ग आहे, हा नाथ संप्रदाय आहे. आमच्या गुरूंनी कोणाकडनं पैसा घेतला नाही, आम्हीही कोणाकडनं घेणार नाही. याला धर्म सत्य असं म्हटलं गेलेलं आहे. माझी स्पष्ट भाषा आहे. काही लोकांना माझ्या शब्दाचा राग येईल, आला तरी चालेल, मला काय तुमच्याकडनं पैसे कमवायचे नाहीये. पण सांगायचं एक कारण आहे, हा चॅनेल याच्यासाठीच खोलेला आहे, तुमच्या भल्यासाठी, तुमचा उद्धार होण्यासाठी, तुम्हाला अध्यात्म कळण्यासाठी. तुम्ही कसं वागायला पाहिजे, चांगलं वागा, चांगलं राहा, विचार चांगले ठेवा, आचरण चांगले ठेवा, अहंकार गाळा, मद गाळा, मत्सर गाळा, कोणावर दंभ करू नका. हेच तर सुखदेव सांगतात परीक्षितांना. का सांगतायत? का या कलियुगामध्ये हेच घडणार आहे. साधू संतांचा मान राखला जाणार नाही. साधू संतांचा मान राखला जाणार नाही, कारण की या कलियुगामध्ये जो नीच आचरण करेल त्यालाच ही लोक श्रेष्ठ मानणार, त्याचाच उदोद करणार, त्याचीच बाजू घेणार, त्याच्याच मागं पळणार. तो तुमचं कितीही वाईट करू, तो तुमच्यावर कितीही वाईट नजर ठेवू, तरीही तुम्ही त्याच्याच मागे धावणार. असे आपले पुराण त्यावेळेस सांगत होते आणि ते आज घडते बरं का. आणि इथून पुढेही घडत राहणार आहे. कलियुग किती वर्ष झाले कलियुगाला चालू होऊन, आताशी 5-5.5 हजार वर्ष झाले असतील जेमथेम. पण कलियुग किती वर्षाचं तुम्हाला माहिती आहे का? 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे. आताशी किती वर्ष झाले? फक्त 5 ते 5.5 हजार वर्ष झाले. म्हणजे आताशी बाळ पोटामध्येच आहे, अजून जन्माला आलेलं नाहीये. ज्यावेळेस जन्माला येईल त्यावेळेस मी बोलतोय ना तुम्हाला, त्यावेळेस मी दिसणार नाही. माझे किती जन्म होतील त्याची माहिती गॅरंटी नाहीये. ज्यावेळेस अजून साधू संत पुढे जन्माला येतील त्यावेळेस साधू संतांना बोलवून दिलं जाणार नाही. फक्त नीच आचरण होणार, विचार वाईट होणार, नालायकपणा होणार, कुत्रा कुत्री सारखं असं नातं निर्माण होणार भविष्यामध्ये. हे सत्य आहे. हे माझं स्वतःचं म्हणणं नाही आहे. अनेक साधू संत योगी जन सांगून गेलेले आहेत, महापुरुष सांगून गेलेले आहेत. ग्रंथ पुराण हे तर अनादी कालापासून आहे. ते तर त्यावेळेस आपल्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी लिहिले, आपलं परम भाग्य आहे. पण आताची लोक या गोष्टी मान्य करत नाहीत.
बघा, म्हणून आताची लोक का भ्रष्ट होत चाललेत, आपल्या मुला मुलींना मठ मंदिरात जाऊन देत नाहीत. का जाऊन देत नाहीत? का त्यांनीही कधी देवधर्म केला नाही, म्हणून त्यांच्या मुला मुलींना पण मंदिरात जाऊन देत नाही, म्हणून ती मुलं वायाला जातात. कारण की आपल्या धर्माबद्दल माहिती नाही मुला मुलींना. आपला धर्म काय म्हणतो, मोठ्या माणसाचा सल्ला घ्यायचा का नाही घ्यायचा, मला जे आवडेल तीच पूर्व दिशा, अन्यथा मग मी जीव देईल, मी अनेक नाटकं करतो, मी अमुक करेल, मी तमुक करेल, मी असा करेल, मी तसा करेल, अशा धमक्या देऊन आई वडिलांना पण घाबरवणारी पोरं आहेत. आणि आई वडिलांनी पण तीच कर्म केलेली असतात आणि तेच गुण घेऊन मुलं पोटी जन्माला येतात. आणि म्हणून ही अवस्था निर्माण होते. म्हणून सगळ्यांना मी सांगतो, हीच माझी तळमळ आहे. कोणीही या कलियुग किती घोर असला, कितीही अजून सूर्याच्या रूपामध्येही तरी प्रगट झाला, पण जो अध्यात्म करेल, जो साधू संतांच्या संगतीत राहील, जो गुरु परंपरेच्या संगतीत राहील, या कलीचा प्रभाव त्याच्या डोक्यात शिरणार नाही. त्याला अलगद त्याचे गुरु आणि त्याचा इष्टदैवत आणि तो भक्ती मार्ग धर्मच त्याला बाहेर काढू शकतो. अन्यथा या जगात तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही. तुम्ही पाहताय, सगळे आपली मनमानी करतायत, आपलं आचरण स्वच्छ ठेवत नाहीयेत, आपल्या विचारांनुसार वागतायत आणि इतकं खोटं बोलतायत, रेटून खोटं बोलतायत. म्हणजे समोरच्याला खोटं पाडणे हे आता लोकांचे बोलतात ना विचार झालेले आहेत. हे विचार झालेले आहेत लोकांचे. खोटं बोला तर रेटून बोला. मग ते खऱ्याला खोट्यामध्ये पाडायचं आणि खोट्याला खऱ्यामध्ये करायचं, ही आताच्या लोकांची सवय झालेली आहे बरं का, हे लक्षात ठेवा. म्हणून तरुण पिढी लक्ष द्या. बघा, वेळ गेलेली नाहीये. विचार शुद्ध ठेवा. फालतू सारखं वागू नका. सगळ्यांची लग्न होणार आहेत. कोणी बिन लग्नाचं राहणार नाहीये, कोणी मुंजा राहणार नाहीये. पण जरा स्थिर, थोडस सावकाश गाडी चालवा. 120च्या स्पीडने चालू नका, नाही तर अपघात व्हायचा पुढे तरी. पाहताय डोळ्यांनी किती मुलांचं वाटोळ झालंय, किती मुलींचं वाटोळ झालंय. अजूनही सुधरत नाही, अजूनही मनमानी चालू आहे. म्हणून मुलींनी चांगलं शिक्षण घ्या, स्वतःच्या पायावर उभं राहा आणि आई वडिलांच्या विचारानुसार चाला. मुलांनीही तेच करा, तर तुमचं भविष्य सुंदर होऊ शकतं. नुसते कॉलेजमध्ये माझं प्रेम याच्यावर आहे, तिचं प्रेम माझ्यावर आहे, असं न करता पहिलं तुमच्या करिअरकडे फोकस करा, तुमच्या भविष्याकडे फोकस करा. जेव्हा तुमच्या पायावर उभं राहाल त्यावेळेस पुढचा विचार करा. अन्यथा सगळं वर्ज्य आहे, त्याच्यात तुमचं नुकसानच आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे, कळतंय, पण तुम्ही वळून घेत नाही. बघा, जो याच्यातनं तरला तो तरलाच आणि जो अडकला तो संपलाच आहे. कितीतरी असे उदाहरणं आहेत, पण आपल्याकडे इतका वेळ नाहीये. याचं सांगायचं कारण हेच, सुखदेव आणि परीक्षितजी यांच्यामध्ये संभाषण चालू आहे या कलियुगावरती. म्हणून या कलियुगात लोक आचरणाने भ्रष्ट होणार, विचारणाने भ्रष्ट होणार आणि मन तर स्थिर नाहीये. मानसिक समाधान मिळणार नाही, आत्मिक समाधान मिळणार नाही. हे आता लोकांची अवस्था इथून पुढे हीच होणार आहे. लोक सर्वात जास्त डिप्रेशनमध्ये जाणार, टेन्शननी आणि विचारांनी. पण जो अध्यात्म मार्गात राहिला, ज्यांनी गुरु परंपरा पाळली, ज्यांनी धर्म पाळला, तो डिप्रेशनच्या बाहेर पण 100% येणार. ही काळ्या दगडीवरची पांढरी रेघ. त्यावेळेस बघा, त्यावेळेस आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आणि मीही त्याच्यातच वाचून मी तुम्हाला सांगतोय. हे तर आमच्या गुरूंनी आम्हाला अगोदरच सांगितलेल्या गोष्टी आहेत, पण लोकांना ते समजत नाही. म्हणून ग्रंथ पुराणातले उदाहरण द्यावे लागतात. पण आमच्या गुरूंचा अभ्यास बघा, प्रत्येक ज्याचे जे गुरु असतील त्यांचा अभ्यास गुढ असतो बरं का.
ते गुरु परंपरेतनं आलेला असतो. ते काही नुसतं पुस्तकी ज्ञान असतं असं नाहीये. एका बाजूला शास्त्र, एका बाजूला गुरु परंपरा. ही शक्ती लय मोठी आहे. ज्याला कळाली त्याला कळाली, अन्यथा बुद्धीच्या पलीकडे बरं का. म्हणून सांगतो सगळ्यांनी चांगलं वागायचंय, चांगलं राहायचंय, चांगले विचार ठेवायचे, चांगले आचरण ठेवायचं, कुमार्गाकडे धावायचं नाहीये. आणि आपलं भविष्य करिअर घडवायचंय. तरुण पिढी असू द्या आणि वयस्कर माणसांनी आपल्या तरुण पिढीला, घरातल्या मुलांना चांगलं ज्ञान द्यायचं आहे. नाहीतर तुम्हीच मठ मंदिरामध्ये जात नाहीत तर तुम्ही तरुण पिढीला काय ज्ञान द्यायचं, असं होता कामा नये. आणि ज्याचे आई वडील असतील त्यांनीही लक्ष द्यायचंय. तुमची मुलं मुली किती वाजता येत आहेत, काय करतायत, किती वेळ मोबाईल पाहतायत, त्याच्यात मेसेज कुठला येतोय, तो सायलेंटवर आहे का 2 सिम आहेत, 3 सिम आहेत, तेही पहा, चेक करा. आपला मुलगा या मुलगी किती वेळा आरशासमोर उभी राहते, किती वेळा भांग पाडतोय, किती वेळा सेंट मारतोय, किती वेळा कपडे चेंज करतोय. मुलगी मैत्रिणीच्या बहाण्याने कुठे जाती हेही शोध करा. मुलाच्या आई वडिलांनी तो शोध करा, तरच तुमची मुलं सुधरू शकतात. अन्यथा या कलियुगात हेच होणार आहे. आणि हेच सुखदेव ऋषी परीक्षितांना सांगतायत. आणि लोकांना ते ज्ञान आपल्या ग्रंथपुराणात मिळतंय. हे आपलं परमभाग्य. आता पुरतं एवढंच. परत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शिवगोरक्ष आदेश.